नमस्कार मित्रांनो, PN टेक्निकल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज शिकणार आहोत टू वे लॅम्प वायरिंग. मी आपलं एका 2 बटनावरून एक लॅम्प ऑपरेट करणे. तर पहिल्यांदा काय घेतो, 2 बटनं घ्यायची, टू वे स्विच घ्यायचे. टू वे स्विच हे झाले टू वे स्विच आणि हा पण झाला टू वे स्विच. तर त्याच्या पाठीमागे आपण 2-3 पॉईंट असतात. त्यातल्या कुठल्या पण वरच्या 2 पॉईंटला लिंक टाकायची आणि खालच्या 2 पॉईंट एका पॉईंटला लिंक टाकायची. आता मग हे राहिला हा मधला आणि हा राहिला. यातनं एक त्या फॅनला म्हणतात लॅम्पच्या एका पॉईंटला डायरेक्ट न्यूट्रल द्यायची, दुसरी फेज घ्यायची, ती मधल्या पॉईंटला द्यायची, टू वे स्विचच्या मधल्या पॉईंटला द्यायची. आणि राहिलं ही पॉईंट, ह्या पॉईंटमधनं एक वायर घ्यायची आणि लॅम्पच्या वरच्या दुसऱ्या टोकाला द्यायची. मग आपण खालच्या एका मजल्यावर असलो, पहिल्या मजल्यावर असलो, तिथं बटन चालू केलं की मध्यभागी जिन्याच्या मध्यभागी बल्ब ऑन होतो आणि वरती गेल्यानंतर ऑफ करता येतं. असंच पहिला फर्स्ट फ्लोअरहून डायरेक्ट आपलं हे असेल टेरेस असेल तरी पण अशीच वायरिंग असते. खालून फर्स्ट फ्लोअर ऑन करायचं, टेरेसवर गेल्यानंतर ऑफ करायचं. बल्ब वरतून येताना ऑन केला, खाली त्यानं ऑफ होतो. याच्यावरच सेम अशावरच एका 2 बटनावर 2 बल्बसुद्धा ऑन होऊ शकतात, ते पण टू वे वायरिंगमध्ये. दुसरा बल्ब जरी घेतला आपण असा तरी त्याचं डायरेक्ट न्यूट्रल देऊन टाकायचे डायरेक्ट. आणि जी दुसरी जी आलेली आहे फेज त्याला सिधं वायर करून टाकायची. मग एका 2 बटनावर 2 लॅम्प ऑपरेट होतात. म्हणजे पहिल्यावर निघालं तर दुसऱ्या वरती एक चालू करायचा, वरती गेल्यानंतर दोन्ही पण बंद होतं, दोन्ही पण एक 1 टाईम चालू होतं. वन वेला असं राहतं. वन वेला एका बटनावरून वन वेला कसं राहतं, एक असं स्विच राहतो आणि असं बटन राहतं. मग एक लॅम्प राहतो असा, त्याला एक न्यूट्रल डायरेक्ट आलेली असते आणि एक बटन डायरेक्ट गेलेलं असतं बल्बला आणि एक ह्याला फेज असतं. डायरेक्ट ऑन केलं की ऑन होतं आणि ह्याच बटनावर ऑफ करावं लागतं. टू वे वायरिंग का करतात की बाबा खालतून जातो आहे आपण वर टेरेसवर, तर एक लॅम्प बंद करण्यासाठी खाली येऊ नये म्हणून इथनं खालतून चालू केलं की वर जाऊन बंद करावं, त्यासाठी टू वे वायरिंगचा वापर केला जातो. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.